गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज पंढरपूर दौऱ्यादरम्यान चंद्रभागा नदी घाट तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली। यावेळी प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर श्री अग्रवाल यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी केली। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत 73 कोटीच्या निधीतून झालेल्या मंदिर विकास सुशोभीकरण कामाची पाहणी त्यांनी केली। जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी प्रस्तावित श्री क्षेत्र पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पाबाबत माहिती दिली। मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्यातील शेतकरी व भाविकांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। यावेळी मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी मुख्य सचिव श्री अग्रवाल यांचा सत्कार केला। यावेळी नगराध्यक्षा प्रणिता भालके, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, प्रांत अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे तसेच मुख्य अधिकारी महेश रोकडे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण गम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरमुळे विस्थापित होण्याचे संकट आलेल्या बाधितांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासमोर आपल्या भावना प्रकट केल्या। तर यावर्षी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा 676वा संजीवनी समाधी सोहळा विविध कार्यक्रमांनी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। श्री क्षेत्र पंढरपुरातील संत नामदेव मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचे निमंत्रण संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना देण्यात आले। वारकऱ्याची सोय करा ही आमची विनंती आहे। तुम्ही निश्चित आम्हाला करता। कलेक्टर साहेबांनी शब्द दिलेला आहे आम्हाला की तुम्हाला उद्ध्वस्त न करता आम्ही करतो। आमची विनंती आता विठोबाचं दर्शन करा। मी विठ्ठलाचा पुजारी आहे, रामकृष्ण हरी साहेब।